हॅलो एव्हरीवन, नमस्कार. माय नेम इज मृणाल अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि तुम्ही टायटल वाचलं असेलच. सो मी रिसेंटली एका छोट्याशा ट्रिपला जाऊन आली, ते म्हणजे सिडनीला. सो ऑफकोर्स मी सगळं रेकॉर्ड केलं आहे अँड आय थॉट आय शुड शेअर दॅट विथ यू ऑल. खूप छोटी ट्रिप होती, 3-4 दिवसांसाठीच तिथे होतो आम्ही. बट ऑफकोर्स मी रेकॉर्ड केलं आहे आम्ही जिथे जिथे गेलो आणि जिथे फिरलो ते. आय होप यू आल एन्जॉय वॉचिंग दिस व्हिडिओ. मी ऑफकोर्स इंट्रोडक्शन तिकडे शूट नाही केलं कारण मी विसरली, कारण आमची फ्लाईट सकाळी थोडं एअरपोर्टला केऑटिक झालेली सिच्युएशन. सो त्या गडबडीत मी मॉर्निंगचं शूट करायला विसरली. बट नेव्हरदलेस मी लँड करून आम्ही तिथे डिरेक्टली हॉटेलला गेलो, लगेज वगैरे ठेवलं आणि इमिडिएटली आम्ही निघालो फिरायला, थोडं खाऊन वगैरे. तिथून तुम्ही बघा. ओके, सो सिडनीमध्ये लँड केल्यावर पहिला आम्ही हॉटेलला गेलो, बॅग्स वगैरे आमच्या चेक इन केल्या आणि पहिला जे आम्हाला बघायचं होतं तो होता हा सिडनी हार्बर ब्रिज. हा सिडनीमधलाच नाही, इनफॅक्ट वर्ल्डमध्ये हा ब्रिज खूप फेमस आहे आणि सिडनीमधला तर हा एक खूप प्रसिद्ध लँडमार्क आहे. हा एक खूप मोठा स्टील आर्च ब्रिज आहे ॲक्च्युली. आणि नंतर इथूनच आम्ही पुढे चालत होतो टू गो टुवर्ड्स द रॉक्स. बट आम्हाला इथे दिसलं एक खूप फेमस, सिडनीमधलं सेकंड फेमस लोकेशन, ते म्हणजे सिडनी ऑपेरा हाऊस. हे इतकं सुंदर आहे फ्रॉम ऑल द डिरेक्शन्स. आम्ही आता रिव्हरच्या ह्या साईडला होतो, आम्ही त्याच्या जवळ जाऊन सुद्धा बघितलं, ते तुम्ही पुढच्या व्लॉग्समध्ये बघाल. ते इतकं सुंदर आहे. आणि आम्ही मग नंतर इथून वॉक करत पुढे चाललेलो, बट वी हॅड टू जस्ट टू वेट अँड सोक इट ऑल इन. सो आमचं पहिलं लोकेशन जे होतं आज फिरण्यासाठी ते होतं म्हणजे रॉक्स. ते ह्याच एरियामध्ये आहे, सर्क्युलर कीच्या ऑपोजिट साईडला. आणि ही एक खूप फेमस आणि एक हिस्टॉरिक लेनवे आहे, ह्याला म्हणतात द रॉक्स. आणि सो बेसिकली इथे जे युरोपियन सेटलर्स होते जे 1788मध्ये आलेले, इट वॉज हिअर दॅट द कॉन्फ्लिक्ट्स फर्स्ट सेटअप देअर हाऊस अँड शॉप्स. सो इथे खूप सारे सध्या रेस्टॉरंट्स आहेत, पूर्ण ही लेन आहे ज्याच्यात रेस्टॉरंट्स आहेत, कॅफेज आहेत, खूप शॉपिंगच्या प्लेसेस पण आहेत, काही ब्रँडेड शॉपिंगसुद्धा आहे आणि छोटंसं मार्केट पण असतं जिकडे हँडमेड ज्वेलरी किंवा काही दुसऱ्या गोष्टी मिळतात. सो हा एक खूप एक हिस्टॉरिक लेन आहे त्यांची. आणि इथे फिरून हे इट इज जस्ट अ लेन, जस्ट वॉक थ्रू इट, वॉच दी शॉप्स. त्यांनी सगळं आर्किटेक्चर थोडं जसं जुनंच ठेवलं आहे, डोर्स वगैरे तुम्ही बघू शकता त्याच स्टाईलचे अजूनसुद्धा आहे. सो इट वॉज जस्ट अ ट्रीट टू वॉच through these lanes. सो नंतर आम्हाला एका छोट्याशा गल्लीमध्ये ना हे एक म्युझियम दिसलं जे फ्री ऑफ कॉस्ट होतं. सो वी थॉट वी शुड जस्ट गो इन साईड अँड चेक इट आउट. सो त्यांनी खूप साऱ्या वस्तू ज्या आधीच्या टाईममध्ये वापरायचे किंवा त्यांचे कपडे, त्यांचे युटेन्सिल्स आणि थोडी हिस्ट्री त्यांनी खूप छान डेपिक्ट केलेली ओव्हरऑल म्युझियममध्ये. 2 फ्लोअरचं होतं म्युझियम. वरती त्यांनी छान व्हिडिओ वगैरे पण बनवून ठेवलेला ऑफ हाऊ सिडनी वॉज बिफोर अँड हाऊ इट इज नाव. मी पूर्ण रेकॉर्ड नाही केलं कारण आम्हाला ॲक्च्युली ते खूप वाचण्यात इंटरेस्ट होता. खूप चांगली हिस्ट्री आणि खूप चांगल्या स्टोरीज आहेत त्या त्यांनी लिहून ठेवलेल्या. खूप छान वस्तूसुद्धा आहेत बघायला. सो मी थोडंफार रेकॉर्ड केलं फॉर यू गाईज ऑल्सो टू सी. सो म्युझियममधनं निघून आम्ही पुन्हा चालत सर्क्युलर कीला आलो आणि इथून फेरीजसुद्धा निघतात टू गो टू डिफरंट लोकेशन्स. सो आम्ही आता डिसाईड केलं आम्ही जाणार होतो लुना पार्कला. सो लुना पार्कसुद्धा हे एक खूप फेमस अट्रॅक्शन आहे सिडनीमधला ॲक्च्युली. इट इज ॲक्च्युली अन अम्युजमेंट पार्क
सो ते आहे मिल्सन्स पॉईंटला आणि आम्ही इथून आता सर्क्युलर कीवरून फेरी पकडणार आहोत. आम्हाला ॲक्च्युली वाटलं ही आमची फेरी आहे, सो वी वर ऑल रेडी, बट अनफॉर्च्युनेटली इट वॉज नॉट. सो वी वर वेटिंग फॉर आवर फेरी अँड जस्ट लुकिंग ॲट दिस अमेझिंग ब्युटी. हार्डली फेरीमध्ये 5-7 मिनटं लागतात. जस्ट नेक्स्ट स्टॉप आहे मिल्सन्स पॉईंट, बट ती जी जर्नी आहे फ्रॉम सर्क्युलर के टू मिल्सन्स पॉईंट अँड वी वॉच दिस आर्च ब्रिज, वी वॉच द ऑपेरा हाऊस अँड इट्स जस्ट ब्युटिफुल. सो लुना पार्कला जात असाल तुम्ही तर जस्ट मेक शुअर दॅट त्यांचे ऑपरेटिंग आवर्स खूप लिमिटेड आहे. दे शट ॲट 3 o'clock इफ आय एम नॉट रॉंग. आणि आम्ही ऑलमोस्ट 2:45ला तिथे पोचलो, बट वी डिडंट वॉन्ट टू सिट ऑन एनी राईड्स. आम्हाला जस्ट ते आतून बघायचं होतं. सो तिथे आम्ही गेलो. एंट्री फ्री आहे आतमध्ये जाण्यासाठी. बट इफ यू वॉन्ट टू सिट ऑन एनी राईड देन आय थिंक यू नीड टू परचेस अ तिकीट. बट तुम्ही असं जर तुम्हाला फिरायचं असेल, आतमध्ये बघायचं असेल, तुम्ही असेच एंट्री करू शकता. तर तुम्ही बघाल इथे तर असे मोठे मोठे राईड्स नाही आहेत, फॅन्सी राईड्स नाही आहेत. देर आर व्हेरी स्मॉल सिम्पल राईड्स. अँड इफ आय एम नॉट रॉंग अँड आय मे बी आय डबल चेक लेटर, बट हा सिडनीमधला आय थिंक फर्स्ट अम्युजमेंट पार्क आहे, बट आय विल स्टील डबल चेक. सो आम्ही तिथे थोडा टाईम स्पेंड केला आणि नंतर आम्ही तिथून निघालो. आणि निघताना मग आम्ही तिथून डिसाईड केलं की विल गो टू पॅडीज मार्केट विच इज अगेन इन द सिटी. सो आम्ही मिल्सन्स पॉईंटवरून ट्रेन पकडली आणि इथे आलो मार्केट सिटीला. सो हे बेसिकली चीप शॉपिंग म्हणू शकता तुम्ही ह्या प्लेसला. जर तुम्हाला सोव्हिनियर घ्यायचे असतील, तुम्ही जर ट्रिपवर आला असाल, तुम्हाला काही रिटर्न गिफ्टसाठी घेऊन जायचं असेल, तर हे इथे चीप शॉपिंगसाठी परफेक्ट आहे. देर आर क्लोथ्स, देर आर सोव्हिनियर्स, लॉट्स ऑफ सोव्हिनियर्स ॲक्च्युली. नंतर इलेक्ट्रॉनिक्स पण आहे, खूप साऱ्या गोष्टी आहे. इथे तुम्ही इझिली 1/2 hour to 1 hour स्पेंड केला करू शकता आणि खूप सारी शॉपिंग इथे तुम्ही करू शकता. आम्ही जास्त काही नाही घेतलं, बट मी एंडला दाखवलं आहे की आम्ही काय शॉपिंग केली. थोडीफार जे काही मॅग्नेट्स वगैरे घेतले ते आम्ही. इथे व्हेजिटेबल मार्केट्स, फ्रूट्स मार्केटसुद्धा आहे आणि ॲट द सेम टाईम इकडे फिश मार्केटसुद्धा आहे. सो ॲडजेसंटच आहे सगळं ते. सो तुम्ही एकाच टाईममध्ये बरंच काही घेऊ शकता इफ यू आर इंटरेस्टेड. ओके, सो आम्ही पॅडीज मार्केटमध्ये थोडा टाईम स्पेंड केला, थोडी छोटी मोठी शॉपिंग केली आणि आम्ही निघालो. आणि आम्ही चालत आलो डार्लिंग हार्बरला. सो डार्लिंग हार्बर हा अगेन एक फेमस स्पॉट आहे सिडनीमधला. हे सिटीमध्येच आहे. तुम्ही इझिली इथे येऊन 1-1.5 तास स्पेंड करू शकता. छान वॉक करू शकता बाय द रिव्हर साईड. इथे खूप सारे रेस्टॉरंट्स अँड कॅफेजसुद्धा आहेत. सो छान सनसेट बघत वगैरे तुम्ही तुमचं फूड एन्जॉय करू शकता. इथे एक खूप मोठं आयमॅक्ससुद्धा आहे. वी वर वॉन्टिंग टू वॉच अ मूवी, बट आमचे टाईम ॲडजस्ट होत नव्हते. बट तुम्ही पाठी बघू शकता, हे एवढं मोठं आयमॅक्स आहे इथे. आणि नंतर आम्हाला एक खूपच मोठा अनएक्सपेक्टेड सरप्राईज मिळाला इथे. ते बघा तुम्ही काय आहे ते. ओके, सो तुम्ही आता बघितलं आम्ही पॅडीज मार्केटला गेलेलो आणि मी जास्त काही यावेळेला शॉपिंग नाही केली. ऑनेस्टली मी खूप कमी गोष्टी घेऊन आले, एस्पेशली मॅग्नेट्स, जास्त काहीच नाही. सो लेट मी शो यू मी काय आणलं. सो ही माझी छोटीशी बॅग आहे जी मी तिथूनच घेतली. मला ही बॅगच फार आवडली ॲक्च्युली सामान ठेवायला. सो एवढंच सामान मी घेतलं ह्यावेळेला, बाकी काहीच नाही घेतलं. सो लेट मी शो यू ह्यात काय काय आहे. सो पहिली गोष्ट जी आहेत ना बाहेर येते आहे ती म्हणजे हा एक प्लॅटिपस आहे. सो तुम्हाला माहीत नसेल तर प्लॅटिपस हा एक मॅमेल आहे. त्याचं हे सॉफ्ट टॉय होतं. सो खूप क्यूट होतं. सो आम्ही हे घेतलेलं आहे. एक ही अशीच क्यूटशी मला बॅग दिसली तिथे.
सो ही माझ्या मम्मीसाठी वगैरे खूप अप्रोप्रिएट आहे. याच्यातनं ती वॉलेट वगैरे ठेवून जाऊ शकते कुठे तिला जायचं असेल तर. ती युजली असे मोठे वॉलेट्स प्रिफर करते, फोन वगैरे राहील. सो आय थिंक दिस इज परफेक्ट. ह्यात फोन, वॉलेट किंवा पिशव्या वगैरे राहतील. सो दिस इज फॉर माय मदर. हे 2 हँड टॉल्स आहेत जे मी तिथून घेतले आहेत. सिम्पल हँड टॉल्स आहे, एक आहे ह्याच्यात. सो हे खूपच मला हँडी वाटले आणि खूप युजफुल गोष्ट आहे देण्यासाठी पण. फक्त आय एम वरीड की हे वाईट घेतलेत मी आता, बट तिथे बाकी खूप फंकी डिझाईन्स होते. सो आय थॉट त्याच्या कम्पॅरिझनमध्ये हे डिसेंट होतं. बाकी पूर्ण प्लेन आहे, फक्त इथे मॅप आहे ऑस्ट्रेलियाचा, बाकी काहीच नाही आहे. सो ते घेतलं आम्ही. आणि काय आहे, अच्छा हे डे 2चं आहे, बट मी दाखवून ठेवते कारण मी त्यातच ठेवलेलं. सो हा एक मॅग्नेट आहे. आम्ही ब्लू माउंटन्स म्हणून इथे एक प्लेस आहे, तिथे गेलेलो डे 2ला. ते तुम्ही बघायलाच आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो तिथून आम्ही हे मॅग्नेट घेतलेलं. हे पॅडीज मार्केटमधलं नाही आहे. त्यानंतर खूप सारे मॅग्नेट्स आहेत कारण मला आवडतात मॅग्नेट्स खूप. माझ्या फ्रीजला सध्या खूप मॅग्नेट्स आहेत ॲट प्रेझेंट. बट ओके, सो हे मी 3 मॅग्नेट्स घेतले आहेत. एक हे हा वाला एक आहे, ज्याच्यावरती कँगारू ड्रॉ केलेलं आहे. छान कॉपर कलरचं डिझाईन आहे बाजूला, खूपच मस्त, खूप छान वाटतंय. वेगळं असं एकदम पॉपअप होतोय कलर तो. दुसरा हा आहे सिडनी ऑस्ट्रेलिया लिहिलेलं, त्याच्यावरती ऑपेरा हाऊसचं पिक्चर आहे. खूपच छान आहे हे पण. आणि तिसरं आहे हे सिडनी लिहिलेलं, ज्याच्यात इथे ऑपेरा हाऊस आहे. सिडनी हार्बर ब्रिज आहे. हे सिडनी टावर आहे. आणि हे कुठला तरी मॉल आहे वाटतं. हां, बट हे मॅग्नेट घेतलं आहे. सो हे 3 गोष्टी घेतल्या. आणि हे एक मॅग्नेट आहे, ज्याला हे वुडन मॅग्नेट आहे ॲक्च्युली, आणि थोडं 3D टाईप आहे, म्हणजे थोडंसं एलिव्हेटेड आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता इथून साईड बेसनी. ह्याच्यावरती पुन्हा ऑपेरा हाऊस आणि सिडनी टावर आहे आणि सिडनी हार्बर ब्रिज दोन्ही आहे आणि सिडनी लिहिलेलं आहे असं आहे. ह्या गोष्टी आम्ही पॅडीज मार्केटमधनं घेतल्या. जास्त काही नाही शॉपिंग केली जसं मी म्हटलं, कारण शॉपिंगच्या इंटेन्शननी ह्यावेळेला आम्ही नव्हतो गेलो. ॲक्च्युली आम्ही ब्लू माउंटन्सवरून हे पण एक घेतलं आहे, मी दाखवते आत्ताच. अँड इट्स जस्ट 1 स्मॉल थिंग. ओके, सो हे आहे असं टेबलवर ठेवण्यासाठी. आणि ब्लू माउंटन्सला एक खूप फेमस स्पॉट आहे, जो म्हणजे 3 सिस्टर्स त्याला असं म्हणतात. अनफॉर्च्युनेटली आम्हाला ते क्लिअर दिसलं नाही कारण वातावरण खूप फॉगी होतं. तुम्ही उद्या बघालच ते ब्लॉगमध्ये, खूप इंटरेस्टिंग आहे तो ब्लॉग. बट हे वी थॉट ॲटलीस्ट रेप्लिका घेऊन येऊया. सो हे असं माउंटेन फॉर्मेशन तिथे आहे जे दिसतं एका पॉईंटवरून, जे खूप छान दिसतं आणि असं व्हॅली वगैरे आहे, सुंदर आहे ते खूपच. सो वी थॉट ॲटलीस्ट त्याचं मिनिएचर घेऊन येऊ आणि टेबलवर वगैरे ठेवायला ॲज अ मेमरी. सो इथे लिहिलेलं आहे 3 सिस्टर्स कटुंबा. सो बस, सो एवढ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत ओव्हरऑल. पण आम्ही बाकीचे 2 दिवस तर फार काही शॉपिंग नाही केली आम्ही. सो बस या थोड्याशा गोष्टी आहेत ज्या घेतलेल्या आहेत. ओके, अँड दॅट्स इट. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा हा व्हिडिओ, कॉमेंट करून सांगा तुम्हाला काय आवडलं ह्या पर्टिक्युलर व्हिडिओबद्दल. आणि मी मराठीमध्ये व्लॉग करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला आहे, सो प्लीज बी काइंड. थँक्यू, बाय.